कस काय चाललंय काम? चाललंय काम आ बेनं व्हायचं. बियाणं व्हायचं काम चाललंय. इकडं बघा, इकडं तात्या देतात ह्या ट्रॅक्टर मधल्या मोळ्या काढून, आणि इकडं आपली सरी काढलेली आहे. तर इकडं ही भाऊ आणि अण्णा आहेत. माणसां तुम्ही तू नुसतंच कॅमेरा धरून फिरती, काय तसं नाही. मी पण मोळी नेऊन टाकली असल्या ह्याच्यातनं, रानातनं धडपडत धडपडत. ट्रॅक्टर जरा जास्त लागलं थोडंसं. हा कसा आडवी सरीन चालावं लागलं ना, हा त्याच्यामुळे अशी सरी वळून चालावं लागतं. हा सरी वलडून चालावं लागतं या. चालतंय. त्याच्यामुळंच ही काय हिटली मुळी मीच आणून टाकली या. पण म्हणलं आता कॅमेरा आणि डोक्यावर मुळी नसल्यातनं चालायचं म्हणल्यावर जमायचं नाही. आपलं फक्त व्हिडिओ घ्यावा म्हणलं. तर बघा, आपल्या रानात लागण करायची आहे, त्याच्यामुळं ही बियाणं आणलंय, म्हणजे ऊस आणला या. तर सरी काढून ठेवलेली 8 दिवस झालं, आणि आज बियाणं तोडायला मुहूर्त लागलाय. कारण आहे ना, संक्रांत होती, हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, स्वीटी सागर पण होती, आणि काय टाईमच भेटला नाही लागण करायला. त्याच्यामुळं आज भेटला टाईम, तर फटकाऱ्यावर बियाणं तोडून आणलं. बियाणं तोडून आणलंय. आता खांडायचं मस्त असं, ह्या सरीतनं हातरायचं. हातरल्यावरती हे करायचं का, पुरून घ्यायचं का, दाबून असं पायाने दाबायचं. हा मातीने ना, साईडनी माती टाकून, मग सोपं या, सोपं आहे. मग उगवत नाही लवकर, आणि नंतर नाही का उन्हाळ्यात ही होईल ना, पाणी कमी पडणार, मग एकदम सरी फुल भरून द्यावं लागेल खाली पतोर जाऊस तर ना पाणी. नाही पण ते असं लावलं तर चांगलं येतं. हा का, उगवतं पटकन. तर बघा, लय दिवसात ना ह्या रानात ऊस लावतोय. 2-3 वर्ष झालं असते ह्या रानात ऊस. हा अगोदर होतं, आधी होता, पण त्याच्यानंतर त्या भोकरीच्या रानात होता, आणि त्याच्यावर आता डायरेक्ट हिथंच लावतो या. ह्या रानात लावलेलं 4-5 वर्ष होऊन गेलं असते. तेव्हा चॅनेल पण नव्हता. मग काय ती वाहत्यात, तुम्ही बसलाय तिकडं. हा उठा उठा उठा, गप्पा मारत बसलाय तर उन्हात आणाचं. झालं तर ते टाकलं की हा टाकलं की झालं. तर चला, बहुतेक बियाणं कमी पडन असं वाटतं या. अजून बघावं लागन, कारण रान अर्धा एकर आहे. काय हा ह्या इथं आणा, अशा सऱ्या काढलेत बघा. हा कमी पडणार आहे. मी आणलेली मुळी किती आजी टिकून ठेवली, ही कसं पण देते ती टाकून. हा काय नसतं ना, मी म्हणलं त्याचं डोळं बिळं जायचं, त्याच्यावर मी आजी टिकून ठेवलेली. हा हा ही वाढ बघा, त्या मुळीला वाढ ठेवलं या. त्याचं काय करायचं की, त्यांना वाहक तयार करायचा, लागण करायच्या आधी, खांडायच्या आधी. आलात ती तोंडात का धरलं या. होय वज आहे काय. मी माझ्या डोक्याला रुतली आव मुळी, लय सुंबळ नव्हती ना केली. हा टाका टाका, पुढं पुढं एकदम जावा पुढं अजून. हा बस बस, ह्या साईडला या, ह्या साईडला का तिथंच. हा टाका, लय होईन लय होईन. हा असू दे. हा हा उचलून तर न्यायचीच की, लय ग जास्त होतं, शिल्लक राहतं. इकडची तिकडं लय करावं लागतं. बादल्या आणायच्या आणि बादल्यातनं घेऊन न्यायचं, हातात काय बसत नाहीत कांड्या. हा चला आता झालं. झाल्या बेन अजून परत आणावं लागणार आहे. हा एवढं तर करून घेऊ अजून अगोदर पहिल्यांदा, हा आणि मग बाकीचं परत करू. परत करायचं. परत म्हणजे काय, हे झालं की ते करायचं एकदम सगळं वाळण्यापेक्षा. हा एवढं हे कामापुरतं हे मग ह्याला कधी वाघ करायचा, कधी खांडायला चालू करायचा. आता दुपारच्या 2 वाजल्यात. उद्या सकाळ उद्या सकाळ सकाळ, आज नाही काय. नाही नाही, उद्या त्याला सकाळ सकाळच्याला हा वाघ पूजा करून मस्त पैकी माल पाणी लागेल ना, तर लागतं वाघाला. मग वाघले डार काय फोडन. उद्या सकाळ सकाळ काय कर, तू सकाळ सकाळ लवकर ये, उद्या वाघ पीक करू आपण मस्त पैकी. हा. पूजा करून नारळ फोडून आपलं सुरुवात चला आता जातो आम्ही घरी, जेवण वगैरे करून घेतो.
हा चला इथं आता चला इथल्या स्टॉप कर. आता तुला जेवण करू पहिलं, महत्वाची गोष्ट आता. ओके चला 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 थांबू. चला आता चाललो आम्ही घरी. जेवण वगैरे करून घेतो. सगळे आलेत बघा इकडं. आणि इथं ना आपला गहू आहे, त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला गहू दाखवा म्हणून इथं आल्यावरती मी व्हिडिओ चालू केलाय. तर अण्णा गहू कसं काय आलाय? एक नंबर झाला. हा एकसारखा एकसारखा कसला भारी आलाय. हे बघा ही आपला गहू. आणि इथं ना आम्ही वांग्याची झाडं लावलेत. वांग्याची झाडं पण लय भारी आलेत. हे बघा कसलं काटेदार वांग. ह्याला काय झालं काय, ह्याची पानं अशी ही झालीत, आकडून गेलेत. ही वांग लय मोठं आलं या. होय वा, ह्याला फुल आलंय. हे बघा ही वांग्याचं झाड मी लावलेलं, याच्यावरती किडू आलं. ऐ कसलं किडू आहे ही. ऐ चल चल, उडतंय गेलं तिकडं, जाऊ द्या. तर इथं अशी वांग्याची झाडं मी लावलेत बघा खायापुरती आपली. याच्या मधोमध मिरच्याची रोपं लावायची. ही आहे आपला गहू. हे आंब्याचं झाड. आंब्याला आता मोहर यायला लागलाय, जांभळीला पण मोहर यायला लागलाय. हे गहू पडला का काय इथं, वाकलाय कल्लाय. कसं काय लहऱ्या मारतोय गहू, जसं वारं येईन तसं. प्रियांका इकडं आली असती तर लय लय रील्स बनवते. तिला लय आवडतं असा गहू आलेला रानात हिरवगार असलेलं. कसं काय. चला सगळी गेली घरी, मी बसली इथंच तुम्हाला बोलत. तर आता किती कमी पडतोय ऊस अजून काय माहिती बाया. जेवढा कमी पडेल तेवढा अजून कुठंतरी बघावं लागेल, आणून लावावं लागेल. एक वर्षी ना आम्ही घरीच बियाणं तयार केलं होतं, तर घरापाशीच लावलं होतं बघा. घरापाशी आली इकडं कारल्याचा येलय, आणि कारली सगळी पिकून गेली. ती 2च आल्यात त्याला मोठी मोठी. कसली मोठी कारली झाली. इथं बारकं छोटंसं आहे. सकाळी पाणी चालू होतं इकडं गव्हावरती. लसणातलं हे खुरपायचं राहिलंय ते कसं दिसतंय, खुरपलेलं कसलं भारी दिसतंय या. हे खुरपायचं राहिलेलं सगळं गवत दिसतं, ह्याला खुरपून काढावं लागेल. सगळी तांदूळशाची भाजी, ही तांदूळचा, ही मेथी, आणि ही तांबड्या पानाची, आणि बाकीचं गवत सगळं असलंच आलं. याच्यात राख टाकली बघा. राखाचा मान असतो म्हणतात लसणाला, अजून चांगला येतो. तर हा पण आलेला एक भारी आला आहे, असं नाही की चांगला नाही आला म्हणून. तरी पण टाकली राख. हयो म्हणे आव तर इथं झोपलाय बाई. इकडं बघा इथं ना म्हणे इथं येऊन झोपलाय, बघितलं का. इथं ही छोटासा आंबा, ह्या छोट्याशा आंब्याच्या सावलीला येऊन बसला या. रोज त्याची जागा इथंच आहे या. स्वीटी होती त्यावेळेस इथं चटई टाकायची, सकाळ सकाळ कवळ्या उन्हाला इथंच बसायची ना, ती पण येऊन बसायचं तायपशी. आणि आता एकटाच येऊन झोपला या. होय म्हण्या, म्हण्या ए म्हण्या. अयो मण्याचं दात. जांभळी आली होय तुला, कटाळा आला होय रे. बघू बघू कटाळा येतोय तुला होय. मण्या चल घरी, चल जेवण करायला, चल चपाती खायची ना. तक 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 चल. अरे असं कसं आहे तू, हो हो नक्या कसल्या काढतोय. जा झोपला होय लगेच लगेच, लय नखरं करतोय र होय. असं झोपतात काय होय. म्हण्या सरळ झोपकी, सरळ झोपकी. चल घरी चल. लगेचच अंग टाकून देतोय, लगेच अंग टाकून देतोय लगेच होय. म्हण्या ए म्हण्या, बघू तुला किती दात येतं. छोटं छोटं मण्याचं दात बघा किती येतं, मोजा किती येतं. जीभ कसा काढतोय म्हण्या. ए म्हण्या हो कोथिंबीर धर, कोथिंबीर म्हण्या. ए अरे असं काय करतोय. चल मी चालली, चल मी चालली म्हण्या. चला आता दाजींना जेवायला वाढते सगळ्यांना. बघा रामफळ मस्त असं पिकलेलं होतं, काल काढलेली रामफळ स्वीटीने. तिला न्यायची तेवढी नेली, बाकीची ठेवली होती. त्याच्यातलं पिकलेलं होतं ते सगळ्यांना खायला दिलं. सगळ्यांनी रामफळ खाल्लं, पाणी पिली, आला आणि मग गेली बघा घरी. चल दमानी ये, दमानी ये, दमानी ये. चला तुमचं दाजी कुठे गेलं वय व. ते गेली वय सगळीच. हा त्या भाऊनला जेवण करायचं होतं ना.
कोणते भीमा भाऊनला नाही ते घरी जाऊन येतो त्यांचं ते कुपन आणायचे ना हा कुपन आणायचं म्हणजे ते कुपन मी स्वयंपाक बनवला होता. असू दे आता काय ते कुपन आणायचं नाही मला ते घरी जायचे म्हणजे काय बर चला असू द्या काय नाही. वारं तर कसलं सुटलंय बाया बाहेर. म्हणे हे तर येऊन बसला वय तू होय हे तर येऊन बसला वय. इथं गार लागते फरशी गार लागते या. तिथं गरम होतं की चांगलं होय रे थंडी पण वाजत नव्हती. निम्म ऊन निम्मी सावली भारी वाटत होतं. कशाला आला चल म्हणलं की चल म्हणली म्हणून आला वय. चला वाढते तुमच्या दाजींना जेवायला म्हणा बाय 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 कर बाय बाय.